सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, तुम्ही सामान्यातल्या सामान्य कुटुंबाशी सुद्धा जोडल्या गेलेल्या आहात. या समाजातलं वास्तव नेमकं काय? आज एक हाय प्रोफाईल केस समोर आली, राज्यभर चर्चा झाली, पण अशा अनेक हुंडाबळी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा अनेक महिला आहेत ज्या नोंदवल्या सुद्धा गेलेल्या नाहीयेत. मी आता डेटा सांगितला, 90% तर नोंद सुद्धा होत नाहीये. त्या सगळ्या सहन करतायत. कदाचित त्यातल्या काहींनी धीर सोडला असेल, काही जण आज सुद्धा सहन करत असतील. अशा परिस्थितीमध्ये ही व्यवस्था रिॲक्ट कशी होतीये आणि त्या आधार काय महिलांना? विलास भैया, या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीचा जो काही बळी गेला, या बळीला 3 घटक कारणीभूत आहेत. त्यातला पहिला घटक ज्याच्यावर आता आपण चर्चा केली, की कथित सामाजिक प्रतिष्ठेचे जे मानक आहेत ते इतके बेगडी आणि इतके तकलादू आहेत की खानदान की इज्जत, घराणा, आशिलाची पोरगी, घरंदाज, खानदानी पोरगी, कधी ब्र काढत नाही, ब्ला 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 ब्ला, या सगळ्या ओझ्यांच्या खाली वाकलेली ती ती कधी शब्दच काढत नाही की आपण आता पुन्हा वडिलांच्या घरी जाण्यापेक्षा आयुष्य संपवलेलं बरं. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचं जे हे बेगडी झू आहे, ते झू उतरवणं फार गरजेचं आहे. मुद्दा चर्चेला येतो आणि तात्पुरते आपल्याकडून चर्चा होतात, मात्र त्याच्यासाठी जी एक कायमस्वरूपी उपाययोजना आहे त्यावर काम केलं जात नाही. विशेष आहे की आज आपण 21व्या शतकाच्या मध्यावर पोहोचलेलो आहोत. एकीकडे लग्नाला मुली उपलब्ध होत नाहीयेत, लग्नाच्या बाजारात मुलीची संख्या कमी आहे. त्यालाही कारण हेच आहे की मुलगी जन्माला घालणे म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा सगळी सतत त्याच्यावरती कोणाचा तरी वॉच ठेवून घेणे, आणि त्यामुळे मुली जन्माला घालण्याकडे लोकांचं लक्ष जात नाही किंवा लोक धजावत नाहीत त्या गोष्टीसाठी. आणि तिथे पुन्हा 21व्या शतकाच्या मध्यावर आल्यावर अशी घटना घडते, ही चिंताजनक. याला जबाबदार असणारा दुसरा घटक जो आहे तो आहे इथली पोलीस यंत्रणा. वैष्णवीची थोरली जाऊ मयुरी हिने जेव्हा पोलीस तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संबंधित पोलीस स्टेशनने तिची तक्रार घेतली नाही. अत्यंत 2-4 तास जेव्हा ती थांबते आणि ती महिला आयोगाशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा महिला आयोगालाही फार उशिरा, आणि महिला आयोग त्याच्यात काही नाही, ठीक आहे तू जा पोलीस स्टेशनला, तुझी तक्रार लिहून घेतली जाईल. पण महिला आयोगही त्यानंतर पुढे त्या मयुरीसाठी काहीही करत नाही. म्हणजे पोलीस स्टेशनने जर त्याच वेळेला तक्रार नोंदवून घेतली असती तर कदाचित जर मयुरीची तक्रार झाली असती तर वैष्णवी आज हयात राहिली असती. याचा अर्थ ह्या लोकांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे आणि कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कलम 32 नुसार या लोकांना सुद्धा, म्हणजे अगदी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पार्टी करणं गरजेचं आहे, सह आरोपी करणं गरजेचं आहे. यातला तिसरा घटक जो आहे महत्वाचा तो आहे महिला आयोग. महिला आयोगाचं काम फक्त तक्रार आल्यानंतरच बोलणे एवढ्या पुरतं नसतं, तर महिला आयोगाने दुहेरी पद्धतीने काम करायला पाहिजे. एक, महिलांच्या संबंधाने असणाऱ्या कुरीती, चाली, प्रथा, परंपरा या संबंधाने कशा पद्धतीने प्रबोधन घडवून आणता येईल त्यासाठी वेगवेगळ्या विभागीय स्तरावर परिषदा, आत्मचिंतन शिबिर, वर्कशॉप, कायद्याचं करणं त्यांनी जास्त गरजेचं आहे, ना की कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये वावरणं. दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा आपल्याकडे तक्रार येते तेव्हा आपण किती फॉलोअप करतो, तर दर वेळेला आता सध्या असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या चाकणकर बाईंची ठरलेली उत्तर असतात. त्यांना कुणी बाईटही मागितला तर त्या बाईटमध्ये ते वाचून दाखवतात, घटना या तारखेला घडली, हा पोलीस अधिकारी आहे, मी ही माहिती घेतली. अरे पण तू काय केलं स्वतः? तुमचा स्वतःचा काय रोल यावर त्या काहीच बोलत नाहीत आणि त्या पळून जातात. इव्हन कदाचित आज सुद्धा त्या तुमच्या चॅनलवर येणार होत्या पण त्या पळून गेल्या. पळून जाणे हा त्यांचा फार स्वभाव आहे मोठा. महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा म्हणजे याही प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, मयुरी जगतापच्याही प्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आता माझं म्हणणं असं आहे की ज्या पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला त्यांना पार्टी करणं गरजेचं आहे, मात्र पोलीस कुणामुळे वाचवत आहेत. मी असं अजिबात म्हणणार नाही की याच्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा यांचा काही हस्तक्षेप आहे, परंतु सत्ताधाऱ्यांचा माणूस म्हणून बऱ्याचदा त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत अश्लाघ्य आहे. किंबहुना राजेंद्र हगवणे यांच्या पत्नीचा नातेवाईक मोठा पोलीस अधिकारी आहे. कोण पोलीस अधिकारी आहे ज्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना वाचवलं जातं? निलेश चव्हाण ज्याने बंदुकीचा धाक दाखवत ते बाळ
त्यांच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या निलेश चव्हाणवर 376 पासून ते 384, 323, 324, 307 सारखे गंभीर गुन्हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्या निलेश चव्हाणवर अजूनही पोलिसांनी कारवाई करत मकोकाची केस त्याची का अजून तयार केलेली नाही, हाही एक मोठा प्रश्न ताई, आहे. एक मला फक्त वाटतं तुम्हाला की थांबवतो. त्यांना- हा 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 हा. फक्त तुमच्या ह्याला दुजोरा देतो. आता दुपारी आमच्याकडे मयुरी जगताप आलेल्या होत्या, जी मोठी सून आहे त्या घरातली. त्यांनी होय. त्याला दुजोरा दिला. एक वरिष्ठ अधिकारी आहेत, ते अधिकारी त्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या नावानं धमक्या दिल्या गेल्या घरामध्ये की माझं कोणीच वाकडं करू शकत नाही. सासू त्यांची धमक्या द्यायची, माझ्यावर ह्यांचा हात आहे म्हणून तशा धमक्या दिल्या. प्रशासकीय वरदहस्त, राजकीय कवच कुंडलं आणि गुंड सुद्धा पाळलेले, याच्यातून निर्माण झालेला हा माज आज एका पोरीला जीव जाण्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा मुद्दा आहे.